इथलच्या लोकांचं काय सांगू, एकच शब्द आठवतो, माणुसकी. इथल्या माणसांशी बोलताना जे कळलं ते मनात खूप खोलवर घर करून गेले. इथे कोणा एका देवाचं देऊळ नाही, जात नाही, कोणा एका धर्माचा झेंडा नाही, वाद नाही. इथे सगळं काही निसर्ग आहे. झाड हीच पूजा आणि शेतातल्या पहिल्या कोंबाला नमस्कार तोच त्यांचा उत्सव. निसर्गातूनच सुरुवात आणि निसर्गातच समाप्ती. इथे एक गोष्ट खूप आश्चर्यचकित करणारी आहे. इथली लग्नाची प्रथा. स्त्रीची सहमती, तिची इच्छा, तिचा निर्णय तोच आधी आणि तोच महत्वाचा गृहीत धरतात. अहो काय ते 4 दिवस विटाळ म्हणायचे आपल्याकडे. इथे त्या शब्दाला जागा सुद्धा नाही. कारण इथली माती, इथली माणसं, इथला श्वास सगळं काही निसर्ग आहे. जिथे डोंगरांना बंधन नाही, झाडांना बंधन नाही, नद्यांना बंधन नाही, तिथे माणसांना बंधन कसं असणार. इथे आल्यावर एक गोष्ट जाणवते, पुरुष प्रधान की स्त्री प्रधान हा प्रश्नच नाही. इथे फक्त माणूस दिसतो. आज जेव्हा आपल्या समाजात प्रत्येक गोष्टीवर तीव्र मतभेद आहेत, तेव्हा ही लोक निसर्गाला देव मानून कुठलाही आवाज न करता शांतपणे जगत आहेत. जे आपण बुक्समध्ये शोधतो, थेरपीमध्ये शोधतो, ती माणसं इथं ते स्वतः जगत आहेत. खरंच प्रश्न पडतो मला, खरी समृद्धी कुठे आहे, इथे की आपल्याकडे? खरंच या शिबिराने सिद्ध केलं, खरं शिक्षण 4 भिंतींच्या बाहेरच असतं, निसर्गात, माणसांत आणि त्यांच्या जगण्यात. मग मंडळी, तुम्ही कधी येताय असा निसर्ग, अशी माणसं आणि असा सुंदर अनुभव घ्यायला?